औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हलगर्जी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत। याकरता आंबेडकर कॉलेजमध्ये विद्यापीठानं सेंटर दिलं होतं। मात्र या कॉलेजची क्षमता 600 विद्यार्थी बसू शकेल इतकीच आहे। मात्र विद्यापीठानं यापेक्षा बऱ्याच जास्त विद्यार्थ्यांना हे सेंटर दिलं। त्यामुळे विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यायची वेळ आली। खाली बसून पेपर सोडवताना मुलांना त्रासही बराच झाला। शिवाय गर्दीनं दाटीवाटीनं एकाच ठिकाणी बसून पेपर लिहावा लागला। त्यामुळे परीक्षार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। पाऊण घंटा उशीर आला असेल। त्याच्यानंतर तर म्हणजे कळलंच नाही कुठे बसायचं, कुठे नेमकं खाली बसले काय मुलं काय वरती गेली आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं यावर बसा म्हणून। आणि त्या ठिकाणी सुद्धा 3-3, 4-4 मुलं एका बेंचवर बसली होती। बसण्याची खूप हाल झाली। येत भरपूर होतं, लिहिण्यासारखं पण भरपूर होतं, पण खाली बसायची व्यवस्था नसल्यामुळे लिहिता आलं नाही जेवढं लिहायचं तेवढं। वेळ जास्त झाली पेपरला, पण वेळ कंटिन्यू त्यांनी दिला। 1.5 तासाचा पेपर तर 1.5 तास भेटला वेळ। फक्त की बसण्याची व्यवस्था झाली नाही। ती आता कॉलेजची चुकी आहे का विद्यापीठाची हे सांगता येणार नाही। ऐनवेळी विद्यापीठानं जवळपास 800 मुलं टाकलेली आहेत आणि कालपासून विद्यापीठाची जी एक लिंक आहे ही लिंक बरोबर काम करत नव्हती। मी रात्री जवळपास सेंटरला 9 वाजेपर्यंत थांबलो। 9 वाजेपर्यंत लिंक बरोबर नव्हती, परंतु ज्यावेळेस सकाळी आलो लिंक सुरू झाली। लिंकवर ज्यावेळेस पाहिलं तर त्यावेळेस मला विद्यार्थी अटेंडन्स लक्षात आली आणि त्यामुळे थोडा जे काही व्यवस्थापनामध्ये थोडी व्यवस्थापन विस्कळीत झालं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।